नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला स्वीट कॉर्नची भजी दाखवणार आहे. स्वीट कॉर्न म्हणजेच मका मुळातच खूप चवदार असतो. त्यामुळे मक्याची भजीसुद्धा खूप चवदार होतात. चला मग सुरुवात करूया भजी बनवायला. मक्याची भजी करण्यासाठी सर्वात आधी आपण मका किसून घेणार आहोत. हा मका जाडसर किसणीने किसून घ्यायचा. आपण दाणे काढूनही क्रश करू शकतो, पण मका असा किसून घेतला की भजी जास्त चवदार होतात. मका आता किसून झालेला आहे. या किसलेल्या मक्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या, 1 इंच आलं घालायचं किसलेलं, अर्धी वाटी चणा डाळीचं बेसन घालायचं, पाव वाटी तांदळाची पिठी घालायची. तांदळाची पिठी घातल्याने भजी छान कुरकुरीत होतात. आता 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची, पाव चमचा हळद घालायची, तिखट चवीनुसार घालायचं, चमचाभर धणेपूड घालायची, 1 टीस्पून हिंग घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता थोडं लिंबू पिळायचं. मका चवीला गोड असतो, त्यामुळे थोडंसं लिंबू पिळायचं आणि शेवटी यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता हे सगळं आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित एकजीव करायचं आहे. या बॅटरमध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत. मक्याच्या पेस्टमध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच आपण घेतलेलं आहे, त्यामुळे याला वरून पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. या बॅटरमध्ये आपण मीठसुद्धा घातलेलं आहे, तर मिठामुळे सुद्धा याला पाणी सुटतं. हे बॅटर आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. साधारण हे आपल्याला इतपत घट्ट ठेवायचं आहे. या बॅटरमध्ये आता फक्त मोहन घालायचं बाकी आहे. आता तेल गरम करायला ठेवूया. तेल व्यवस्थित गरम झालं की मग चमचाभर गरम तेलाचं मोहन या बॅटरमध्ये घालायचं आहे. तेल आता व्यवस्थित गरम झालं आहे. आता यात भजी सोडायची. भजी तेलामध्ये टाकत असताना तेल हातावर उडणार नाही याची काळजी घ्यायची. भजी टाकत असताना सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची. सगळी भजी घालून झाल्यावर मग गॅसची फ्लेम स्लो करायची आणि अगदी मंद आचेवर ही भजी शिजू द्यायची. मका शिजायला तसा फार वेळ लागत नाही, अगदी लवकर शिजतो. आता याला हलका ब्राऊन कलर यायला लागलेला आहे. खमंग आणि कुरकुरीत अशी मक्याची भजी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे. बघा किती सुंदर गोल्डन कलर आलेला आहे. आता काढून घेऊया. अशी गरमागरम मक्याची भजी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठीही बनवू शकता किंवा संध्याकाळच्या चहासोबतही तुम्ही हे एन्जॉय करू शकता. तेव्हा अशा पद्धतीने मक्याची भजी करून बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.